अहो मॅडम आग लागली पुढे नका जाऊ. दादा सोडा सोडा दादा सोडा अहो मॅडम असे काय करतो तुम्ही? सोडा म्हटलं ना दादा अहो मॅडम आग लागली मॅडम तिकडे जाऊ नका. दादा सोडा अहो आग काय वाढलं मॅडम? अहो माझ्या नवऱ्याच्या आठवण येत होत्या सरकार माझ्या नवऱ्याच्या आठवण येते मोहन वृंदा वृंदा अगं ऍक्सिडेंट झाला ना तुझा. तुला काय झालं? तुला तुला लागलं का कुठे? अगं काय झालं तू रडतेस ना? वृंदा शांत काय झालंय? शांत हो. तू ये, तू बस बस. चलू चलू मोहन माझ्या डोळ्यासमोर होता ग. पण काय काय बोलतेस तू हे? चालू सगळं संपलं ग. सगळं सगळं जळून राग झालं. सगळं सगळं संपलं म्हणजे? एवढा मोठा स्फोट झाला. माझी बॅग जळाली. मी खूप प्रयत्न केले ते वाचवायचे पण सगळं संपलं. आमच्या सगळे आठवणी जात होते. सगळं संपलं ग. तू शांत हो. तू पाणी पी, पाणी पी. शांत हो. धर, घे, पी. हा काकी बोला. शालू सुनबाई तुझ्याकडेच आली आहे ना? हो आत्ताच आलीये. पण काय झालंय सगळं असं अचानक? काय सांगू बाई तुला आता. अगं तिने बातम्यांमध्ये टीव्हीवर कुठेतरी मोहनला बघितलं म्हणे. आमच्यासाठी फक्त चिठ्ठी ठेवून निघून गेली घरातून. तिला असं वाटतंय की मोहन मुंबईत आहे. आम्ही किती समजावण्याचा प्रयत्न केला पण नाहीच ऐकलं तिने आणि अशीच निघून गेली. मला वाटलंच होतं की ती मुंबईत येईल आणि तुझ्याचकडे येईल म्हणून तुला फोन केला. आता तूच तिला समजाव ग. मोहन जिवंतच नाहीये तर कुठून सापडणार आहे ग? तू तिची जीवाभावाची मैत्रीण आहेस ना ग. तूच तिला सावर आता. तूच तिला सांग की तिला आता मोहनला विसरावं लागणार आहे. हो हो काकी, तुम्ही नका काळजी करू. मी काढेन तिला यातून बाहेर. काही दिवस मुंबईत राहिली ना की विसरेल ती हे सगळं. ठीक आहे. सुनबाई बरी आहे ना ग? तिची काळजी घे हा. तिला कुठे एकटीला सोडू नकोस हा. हो हो काकी, नका काळजी करू. ठीक आहे, ठेवते. वृंदा वृंदा सांगशील काय झालंय? अगं तू मुंबईत आलीस, मला साधं कळवलं सुद्धा नाहीस. मला कॉल करायचा ना, मी तुला स्टेशनला घ्यायला आले असते. शालू तुझ्याकडे येताना मोहन दिसलाय मला. तो माझा मोहनच होता. वृंदा अगं लोक म्हणतात की 1 वर्षापूर्वी मोहनने आत्महत्या नाही का केली. नाही ग शालू, माझा मोहन आत्महत्या करूच शकत नाही. मी सांगतेय ना, मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय त्याला. तो इथेच आहे,
नाहीच. अगं पण एवढं थ्रिल मी पिक्चर मध्ये सुद्धा पाहिलेलं नाहीये. नाही शालू, आता आता मला थांबून चालणार नाही. माझ्या मार्गात किती अडथळे आले ना तरी मी माझ्या मोहनला शोधून काढणारच. एवढ्या मोठ्या मुंबईत कुठे शोधणार आहेस तू त्याला? असेल मुंबई मोठी, पण एका सौभाग्यवतीची जिद्द त्याहून मोठी असते. मी अख्खी मुंबई पिंजून काढेन पण माझ्या मोहनला शोधून राहील. आणि तो सापडला ना की त्याला हाताला धरून परत घेऊन जाईल आणि परत त्याचा हात कधीच सोडणार नाही. सौभाग्यवती वृंदामोहन. काय मग कशी वाटते मुंबई? अगं आता मुंबईत आलीयस ना, मग कर ना जीवाची मुंबई. मी असं ऐकलंय की मुंबईत आल्यावर सगळ्यांची स्वप्न आणि इच्छा पूर्ण होतात. माझी पण इच्छा पूर्ण होणार आहे, माहितीये मला. शालू खरं तर मोहनच घेऊन येणार होता मुंबईला मला, पण त्याला शोधायला मलाच यावं लागलं मुंबईत एकटीलाच. बघ ना कधी कधी काय दिवस येतात ना. अगं शहाणी आहेस तू. एवढं शॉपिंग केलं, एवढ्या साड्या घेतल्यात तुझ्यासाठी, त्याचं काहीच नाही. तुला आवडल्यात की नाही साड्या? शालू, नाही, सगळ्या साड्या खूप छान आहेत, पण एवढं करायची काय गरज होती? वृंदा, तुझे सगळे कपडे जळाले की नाही? हा, काय घालणार आहेस तू? नशीब माझ्याकडे ही साडी होती, आता माझे कपडे तुला होणार पण नाहीत. अगं म्हणून एवढ्या साड्या? ठीक आहे गे, नंतर करेत तुझ्याकडून वसूल. चल. वृंदे, पिशव्या दे इथे माझ्याकडे आणि तू चालव गाडी. हो, जमेल ना? चला चालू नको कर. नको मोहन, मला नाही जमणार. का नाही जमणार आहे? अरे पण मी कधी, हे बघ वृंदा, मनातनं भीती काढून टाकली ना की अर्ध्या गोष्टी सोप्या होतात. मोहन मी आधी कधीच गाडी नाही चालवली. अगं मग आत्ता चालव. मोहन नको ना. चालव म्हणतोय ना. हा तुझा मोहन तुझ्या बरोबर असताना कसली भीती आहे तुला? चला चला दर. एक मिनिट. काय? अगं चल आता, दर लवकर. हा सावकाश मोहन भीती वाटते मला. सावकाश. हे बघ काय नाही होत, मी आहे ना. हळू. चल, मोहन हळू. घाबरू नको. चल. मोहन पडू आपण. अरे नाही पडणार. नको, चल. मोहन कशाला. मोहन नको. बस, थांब 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 बस, थांब बस. थांब 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 बस आता बस. बस, फक्त चल. थांब थांब एक मिनिट थांब, मला तू, होतो. मी पण उतरते. अगं नाही 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 आता आता मी तुझं- एकटी नाही. तुला मोहन नाही, मी अगं एकटी जमणार नाही, आहे ना. नाही. चल 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 हळू कर चालू. हा मोहन एकटी चल नको आता ना. अशी. अरे मग मोहन, मोहन जमलंय मला. तू आई बाबांना सांग मी चालवली म्हणून. मोहन मी शिकले गाडी चालवायला.
अगं थांब, काय झालं? अगं कसलं उकडतंय तिथे बघ, मस्त आईस्क्रीम मिळतं, मी पटकन घेऊन येते. अगं चालू राहू दे ना, आता कुठे आहेस? मोहनचा शोध घ्यायला पोलिसांची मदत घेतली तर? मंगळसूत्र ए ए थांब. अधर्म निर्मितम् तं भिन्दयति शौर्येण न बिभेति कदाचन जानाति संकटे अपि प्रवेशं निर्गमं च युद्धति सदा सौभाग्यवती. सौभाग्यवती वृंदामोहन सौभाग्यवती वृंदामोहन सौभाग्यवती वृंदामोहन. त्या माणसाला मंगळसूत्र परत द्यायचं होतं, मग चोरलं का? पोलीस स्टेशन मध्ये नाही जाऊन दिलंय, काम झालंय, योग्य ठिकाणी पोहोचवलंय तिला. मोहन सापडला. ही गाडी ही तीच गाडी आहे ना ज्यात मला मोहन दिसला होता. म्हणजे म्हणजे मोहन आत्ता पण या गाडीत आहे. मोहन सापडला. दादा एक मिनिट. मॅडम मॅडम तुमच्याकडे इन्व्हिटेशन कार्ड आहे? म्हणजे हे बघा असं. नाही हो. एक मिनिट.
जर तुमच्याकडे इन्व्हिटेशन कार्ड नाहीये तर तुम्हाला आज जाता येणार नाही. मला आज जायचंय, माझं काम आहे आज. नाही मॅडम, तुम्हाला आज जाता येणार नाही. यांना बाजूला घ्या. चला मॅडम, काही ताई मी तुमच्या पाया पडते, मला आज जाऊ दे, माझं खूप महत्वाचं काम आहे, मला जाऊ देत. पण चला तुम्ही बाहेर चला, मला जाता येणार नाही. चला बाहेर चला. चला. मॅडम तुम्हाला सांगितलं ना आज जाता येणार नाही. हा ठीक आहे, चला. आता एवढ्या गर्दीत मोहन कुठे असेल? मी कसं शोधू त्याला? हाय, हॅलो, नमस्कार, गुड आफ्टरनून एव्हरीबडी. मी रिया ठाकूर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते बिझनेस आयकॉन ऑफ द इयर अवॉर्ड्स या कार्यक्रमात. मुंबई म्हणजे मायानगरी, मुंबई म्हणजे स्वप्ननगरी. या मुंबईची एक खासियत आहे, इथे आलेल्या प्रत्येकांच्या इच्छा, आकांक्षा, स्वप्न पूर्ण होतात. फक्त ते स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असायला हवी. आताच आगमन झालं आपले पालकमंत्री श्री धनंजय क्षीरसागर यांचं. वळूया आपल्या पहिल्या पुरस्काराकडे. पहिल्या पुरस्काराच्या मानकरी आहेत कल्पना देशपांडे, ज्यांनी अनेक महिलांना लघु उद्योग सुरू करून दिलं, महिलांना आधार दिला, महिलांचं सक्षमीकरण केलं. त्यांना मिळतोय महिला सक्षमीकरण उद्योजक पुरस्कार. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. मी तुम्हाला 2 शब्द बोलण्याची विनंती करते. हॅलो, तुम्ही सगळ्यांनी आमच्या कंपनीवर जो विश्वास ठेवलाय त्यामुळे आजचा हा क्षण शक्य झालाय. थँक्यू सो मच. हो मॅडम, थांबा, या पुढे जाण्यास परवानगी नाहीये. हे बघा, पत्रकारांची सोय मागच्या बाजूस करण्यात आली बसण्यासाठी. ठीक आहे, हा VIP सेक्शन आहे. ऐका ना प्लीज, मी तिथे जाते, फक्त तिथे थांबते मी. मॅडम प्लीज, तुम्ही मागच्या बाजूस जाऊन बसा प्लीज. दादा मी नाही मॅडम, मी तुम्हाला परमिशन नाही देऊ शकत. तुम्ही प्लीज मागच्या बाजूस जाऊन बसा प्लीज. मी माझ्या मोहनला कशी भेटू? पुढच्या पुरस्काराचे मानकरी आहेत मिस्टर मोहन. यांना मी मंचावर येण्याची विनंती करते आणि मंत्री साहेबांना विनंती करते की त्यांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करावा. सर, नमस्कार. माझा स्टीलचा बिझनेस आहे आणि आमच्या बिझनेससाठी आम्हाला सरकारची खूप मदत लागते आणि आपल्या मंत्री साहेबांनी आम्हाला खूप मदत केली आहे, ज्यामुळे आमचा बिझनेस वाढू शकलाय. सो थँक्यू सो मच.
थँक्यू. मी मंत्री साहेबांना विनंती करते की तुम्ही कृपया स्थानापन्न व्हा. आणि आजचा अतिशय मानाचा आणि प्रतिष्ठेचा अवॉर्ड जो गेल्या 45 वर्षात कोणत्याही तरुण उद्योजकाला मिळालेला नाहीये, जो आज मिळणार आहे. बिझनेस आयकॉन ऑफ द इयर हे अवॉर्ड जात आहे अभिमन्यू किर्लोस्कर यांना. हा तर माझा मोहन आहे. हा अभिमन्यू कोण आहे? हे नक्की काय कोड आहे? ह्याला सगळे अभिमन्यू असं का म्हणतात? अभिमन्यू किर्लोस्कर सरांना 2 शब्द बोलायची विनंती करते. मला काहीही करून मोहन पर्यंत जावंच लागेल. तुम्हा सगळ्यांना अभिमन्यू किर्लोस्करचा नमस्कार. प्रत्येक माणसाचा प्रवास हा कधी एकट्याचा नसतो. तो प्रवास स्वतःला शोधण्याचा असतो. आणि या माझ्या प्रवासात माझ्या माणसांचं, माझ्या कॉलिग्सचं, अगदी माझ्या साईटवर काम करणाऱ्या कामगार वर्गाचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे. त्यांनी घाम गाळला म्हणून मी आज हा यशाचा समुद्र पाहतो. पण या माझ्या यशात सगळ्यात मोठं योगदान आहे ते एका अतिशय महत्वाच्या व्यक्तीचं. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री उभी असते असं म्हणतात. पण माझ्या मागे एक खंबीर भक्कम असा वटवृक्ष उभा आहे. तिच्याशिवाय मी पूर्ण होऊ शकत नाही. खरं तर मी कधीच तिला वेळ दिला नाही. नेहमी तिला माझी वाट बघायला लावली. पण ती मात्र कायम माझ्या मागे सावलीसारखी उभी राहिली. माझ्या सुखदुःखात माझी भागीदार झाली. एक अशी स्त्री जिने मला कधी खचू दिलं नाही, कधी हरू दिलं नाही, कायम मला साथ दिली. आणि आज ती इथे आली. खरं तर आजचं हे अवॉर्ड तिच्या समोर मला मिळतंय याचा मला जास्त आनंद आहे. मी स्वतःला लकी म्हणेन. आता तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की ती स्त्री नक्की कोण आहे. तर ती इथेच आहे. ती माझं आयुष्य आहे. ती माझं सर्वस्व आहे. माझी आजी जानकी किर्लोस्कर. लोक म्हणतायत याला अभिमन्यू, पण माझं मन सांगतं हा माझा मोहनच आहे.